त्याचं काम बरा उलट MIDC चालू फिनिशिंग तरी बरा येते काम. गरीबाचं पोटी नाही तू तरी कधी येणार आणि म्हणतात तू आणि गरीब वाढायची गरज नाही बाकी ते काय जॅकेट पाहिजे सोडा. संगम बीच किंवा संगम चौपाटी असं म्हटलं जातं. तिन्ही बाजूला वाळू आणि तिन्ही बाजूला पाणी आहे म्हणून याला संगम पॉईंट म्हणतात. पण हे संगम पॉईंट हे पावसाळ्यामध्ये पूर्णपणे राहणार नाही. वाळू जी तुम्हाला गमते आहे ही वाळू दिसणारी वाळू पूर्णपणे पावसाळ्यामध्ये पूर्ण वाहून जाणारी वाळू आहे. ही वाळू म्हणजे आता अगस्ती अस्त झालेलं आहे चालत जातं. अगस्ती अस्त झाला की समुद्रामध्ये लाटांचा प्रवाह वाढत जाणार आणि जसं लाटांचा प्रवाह वाढत जाणार तसं समुद्र किनारपट्टीला जी वाळू असणार आहे ती वाळू समुद्रामध्ये जायला सुरुवात होणार आणि अगस्ती अस्त उदय झाल्याच्या नंतर परत यायला सुरुवात होणार. जसं इथे तुम्हाला जी वाळू दिसते ही वाळू आलेली वाळू आता ती निघून जाणार आहे. त्याच्यानंतर परत अगस्ती उदय झाल्याच्या नंतर परत यायला सुरुवात होते. ही पावसाळ्यामध्ये जर इथे आला तर तिथे 5 ते 6 फुटापेक्षा जास्त पाणी असणार आहे. वाळू पूर्ण वाहून जाणारी असणार आहे. तुम्हाला इथे जर यायचं असेल संगम बीच फिरण्यासाठी तर हे महादेवाचं मंदिर आहे मोबारेश्वर मंदिरपाशी पार्किंग आहे. तिथून जर चालत जर आलात तर 2 ते 3 मिनिटाचं अंतर आहे चालत येण्याचं. तुम्ही या पॉईंटवरती येऊ शकता. याला संगम पॉईंट म्हटलं जाते. त्याच्यानंतर पुढला पॉईंट म्हणतो कोकोडाईल पॉईंट. कोकोडाईल म्हटल्याच्या नंतर मगर आहे. इथे खाऱ्या पाण्याची किंवा गोड्या पाण्यामध्ये जिवंत मगर इथे कुठेच नाही ना या काळीमध्ये ना पुढे नदीमध्ये. तो जो आकार आहे झाडांमध्ये आणि डोंगरांमध्ये आकार आहे. इथून जर समोर जर पाहिला ते नारळाची झाडं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मगरीच्या तोंडाचा आकार दिसतो. तो आकार जर पाच जर असा डोंगराच्या वरच्या धारेला पाच पाठीमागे जर आहे आपल्या बाजूला तर इकडे पूर्ण या बाजूला पाठीमागे तर इथे शेतीचा आकार आहे म्हणून याला कोकोडाईल माउंटन असं म्हटलं जातं. पूर्ण क्षेत्रात तालुका वेंगुर्ल्यामध्ये निवती गाव आहे आणि निवती गावचं लाईट हाऊस म्हणून याची ओळख आहे. दोन्ही लाईट हाऊसला निवती गावचं लाईट हाऊस इथून निवती गावापासून इथून खडकं लागलेली आहे ती पूर्ण इथपर्यंत आहे आणि इथून परत सुरुवात झाली आहे की सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत असा त्रिकोणाचा भाग आलेला आहे. आणि आपला महाराष्ट्रापासून कन्याकुमारी तगात जो आता जो नकाशा आहे तो असा निमुळता भाग आलेला आहे पूर्ण. आणि तुम्हाला गोव्याला जरी जायचं असेल बोटने तर असं जावं लागतं असं तीर्थ आत तर गोव्यामध्ये किंवा भारताच्या किनारपट्टी भागामध्ये जाणार आणि असं जर गेलात या बाजूला ज्याला दक्षिण ध्रुव म्हटलं जातं. म्हणजे दक्षिण ध्रुव म्हणजे काय तर ज्या दिशेला देशच नाही अथांग समुद्र आहे त्या दिशेला तुम्ही जाणार म्हणून त्याला दक्षिण ध्रुव म्हटलं जातं. आणि हा जो पहिल्यांदा लाईट हाऊसचा जर शोध लावला असेल हा सगळ्यात जुना लाईट हाऊस आहे. याला पोर्तुगीज काळातला लाईट हाऊस म्हणून याला ओळख आहे. पोर्तुगीज काळात इंग्रज सरकारच्या काळात हे जे बांधकाम केलं आहे हे चुन्याचं आणि डांबराचं बांधकाम आहे. आणि हा जो चंबर असं बांधलेलं आहे पूर्ण त्या काळी लाईटही नव्हती आणि बोटींना जेव्हा जहाजं चालायची त्या जहाजांना हवेच्या प्रादुर्भाव म्हणजे शिडांवरती चालणारी जहाज त्या जहाजं इथे पहिल्यांदा त्यांची जहाजं फुटलेली बरीच आहे म्हणून त्यांच्यानी इथे पहिला लाईट
पाय जाऊन बनवलेला अजून चंबर दिसतोय. या चंबरमध्ये आतमध्ये पायऱ्या आहे वरती जाण्यासाठी. वरती जायचं आणि वरती गेल्यानंतर तिथे बांबू दिसणार आहे, बाजूला एक बांबू आहे. त्या बांबूला पूर्वीच्या काळी मशाल बांधायची. मशाल पेटली, ती पेटली मशाल घेऊन वरती चढायचा. ही दक्षिण दिशा, ही उत्तर दिशा आहे. आता दक्षिणेकडून रात्रीच्या वेळेला जहाज जर यायचं असेल तर रात्रीच्या वेळेला असं सिग्नल करायचं, 2 राऊंड मारायचे. 2 राऊंड मारून झाली की परत ती मशाल खाली घ्यायची आहे 2-3 मिनिटासाठी किंवा 5 मिनिटासाठी. परत उचलायची आहे, परत फिरवायची. अशी 5 ते 7 वेळा राऊंड मारायची. हे जी मोठी शेड आहे तिथे राहण्यासाठी केलेली सोय आहे. कासवाची आकृती आहे, पूर्ण कासवाची आकृती आहे. बनवलेली नाही, बनलेली आहे.